ओवळा माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा निवडणुकीत 1 लाखांहून अधिक मते मिळवून चौथ्यांदा विजय मिळवला। निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर त्यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। 15 डिसेंबरला शपथविधी झाल्यानंतर कोणते मंत्रिपद कोणाच्या खात्यात जाणार याची सर्वत्र चर्चा सुरू झाली। याच दरम्यान शनिवारी म्हणजेच 21 तारखेला खातेवाटपाची घोषणा देखील करण्यात आली। कॅबिनेट मंत्र्यांमध्ये असलेले ओवळा माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यानंतर लगेचच प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केले। दरम्यान गीता जैन, मुझफ्फर हुसेन या नेत्यांनी प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। पण या पत्रकार परिषदेदरम्यान प्रताप सरनाईक आणि मुझफ्फर हुसेन यांच्या या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले। आता आम्ही हे असं का म्हणतोय जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ। पहिल्यांदा मंत्री झालं त्याबद्दल त्यांच्या मनापासून आपल्या त्यांना सांगा आपलं गाव पण एक आहे, विदर्भवादी आहोत, मंत्री नागपूर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। शहराचा विकास आणि पक्ष बाजूला ठेवून शहरातील चांगले आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकत्रितपणे करून चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या चांगल्या गोष्टींना नेहमीच मुलं पाठिंबा देते। चुकीच्या गोष्टींना मात्र आम्हीच त्यांना सांगू की आम्हाला पुढे जर आम्ही चुकीच्या असेल तर आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ॲडवाइस दिली आम्ही चांगल्या मार्गाला व्यवस्थित मार्गाला तुम्ही ऐकल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मुझफ्फर हुसेन हे प्रताप सरनाईक यांचे परिवहन मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करताना दिसतात। तर दुसरीकडे प्रताप सरनाईकही आता आम्ही दोघेही चांगल्या लोकप्रतिनिधींप्रमाणे पक्षांना बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करू। मुझफ्फर हुसेन नेहमीच चांगल्या कामांना पाठिंबा देतात। त्यामुळे आमच्याकडून काही चूक झाली तर त्यांनी आम्हाला अडवावे, त्यामुळेच आम्ही मीरा भाईंदरला प्रगतीपथावर नेऊ शकू असं म्हणताना दिसून आले। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडताना दिसत असताना मीरा भाईंदरमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय। मीरा भाईंदरचे नेते एकमेकांचं कौतुक करताना एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत। त्यामुळे मीरा भाईंदरच्या नेत्यांमधील मतभेद खरंच मिटले आहेत की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रचलेला हा राजकीय खेळ आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। प्रताप सरनाईक, गीता जैन आणि मुझफ्फर हुसेन यांच्या या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी।